समोर जो स्पर्धक येतोय त्याचं आपण टाळ्यांनी स्वागत करूया. चिन्मय काळे. कसं आहेस चिन्मय? बरं, एकदम मस्त. वंडरफुल. स्वप्नील, मला तुला एक गोष्ट विचारायची आहे की तुझं राधा ही बावरी जे गाणं आहे ते साधारण किती वर्षापूर्वी आलं? साधारण 2 वर्षा अगोदर. साधारण 2 2-2.5 वर्षा अगोदर. मग साधारण 2 ते 2.5 वर्षापूर्वी राधा ही बावरी हे गाणं ऐकून आपल्यालाही गाणं आलं पाहिजे आणि म्हणून मुद्दाम आपण गाणं शिकायचं हे ज्यांनी ठरवलं तो हा चिन्मय काळे. हो ना चिन्मय? क्या बात आहे चिन्मय, थँक्यू. म्हणजे स्वप्नील बांदोडकर तुझं खूप मोठे इन्स्पिरेशन आहे असं म्हणायला हरकत नाही. हो हा, हो. मग आज फेवरेट सिंगर. तुझं फेवरेट सिंगर. मग आज कसं वाटतंय बाबा? म्हणजे जेव्हा आम्हाला कळलं की ते सेलिब्रिटी जज आहेत तर मी खूप खुश झालो. खूप खुश झाला ना? मग आता एकदम तू आता जे काही 2 वर्षात स्वप्नीलमुळे तू जे काही अचीव्ह केलेलं आहेस आता ते सगळं दाखवायचं. ठीक आहे? मनाच्या धुंदीत लहरीत येना सखे ग साजणी येना जराशी सोडून जनरीत येना सखे ग साजणी येना मनाच्या धुंदीत लहरीत येना सखे ग साजणी येना. चांदन रूपाचं आलंय भरा मुखडा तुझा ग अतिसा जरा माझ्या शिवारी ये तू जरा चारा घालीन तुझ पाखरा माझे डोळे शिणले ग तुझी वाट पाहुनी ग ये गुलाबी गालात हसत येना सखे ग साजणी येना जराशी लाजत मुरकत येना सखे ग साजणी येना मनाच्या धुंदीत लहरीत येना सखे ग साजणी येना सखे ग साजणी येना सखे ग साजणी येना. चिन्मय, पहिलाच परफॉर्मन्स तुझा. हो. आणि एक तर तू गाणं असं एव्हरग्रीन ते तर निवडलंस आणि त्यात तुला माझं पण परत favorite गाणं. तुझं फेवरेट आहे ना आय एम शुअर. आणि तुला त्याच्यावर वन्स मोर मिळाला. कसं वाटतंय? खूप म्हणजे पहिल्याच गाण्यामध्ये वन्स मोर म्हणजे मला कधी वन्स मोर मिळालेलं नाहीये हा. आणि यावेळी मिळाला म्हणजे एकदम मजा आली मला. क्या बात आहे. म्हणजे तुझा युअर डे इज मेड असं म्हणायला हरकत नाही ना. एक तर तुझा स्वप्नील समोर बसलेला आहे त्यात तुझ्या गाण्याला वन्स मोर मिळाला म्हणजे क्या बात आहे ना. फॅन्टॅस्टिक. मग आपण आता स्वप्नील पासूनच सुरू करूया. हो हो क्या बात आहे चिन्मय, थँक्यू. खूप सुंदर गायलास. तुझं गाणं कसं आहे माहिती, तुझे सूर असे लागतात आपण हार्मोनियम वाजवतो ना पेटी कशी सूर लागतात छान, तसं तुझा आवाज चालतो अतिशय सुरात. प्रत्येक शब्द प्रत्येक लाईन तू इतकी सुरात गायलास की मी सांगू शकत नाही. खूप छान गायलास. थँक्यू सर. दुसरी गोष्ट, तुझ्या गाण्यामध्ये एक्सप्रेशन पण खूप आहे. फक्त थोडंसं एंडिंग नोट्स जिकडे तुझा श्वास संपतो तिकडे तू ब्रेथलेस होतोस मला लक्षात आलं. त्या गोष्टी जरा सांभाळल्यास तर खूप छान, अजून छान होईल. ओके, ऑल द बेस्ट. सुपर. वैशाली, सगळ्यात आधी मी तुझं खूप कौतुक करेन की तू इतक्या नेटाने 2 वर्षापूर्वी गाणं शिकायला लागलास. खूप कौतुकास्पद गोष्ट आहे की असं कुठलं गाणं ऐकून इन्स्पायर होणं आणि स्वतः ठरवणं की मला शिकायचं आहे, मला ह्या स्टेजवर येऊन गायचं आहे. आज तू इथे तुझ्या ह्या 2 वर्षांच्या मेहनतीने इथे आज उभा आहेस. याच्यात तुझ्या आईवडिलांचे, तुझ्या गुरूंचे, सगळ्यांचं अभिनंदन. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सूर खूप छान लागले तुझे. असे खळखळत्या झऱ्यासारखे स्वच्छ पाण्यासारखे सूर लागले. खूप छान. तर अजून याच्यात थोडंसं मसाला टाकायला लागेल तुला, तो येईल. हां, पण खूप छान. व्हेरी गुड. थोडं सजेस्ट केलं तर राग नाही येणार अजिबात. मनाच्या धुंदीत लहरीत ना सखे ग साजणी येना. इथे साजणी म्हणजे असा कम्प्लीट तुपात बुडवलेला साजणी आहे. आणि ज्यावेळेला चांदन रूपाचं आलंय भरा मुखडा तुझा गा तिसा जरा, इथं मस्त साजणी बिजणी चांगलं. चांदन बरोबर, तिथे चांदणी रूपाचे आलंय आहे असं वगैरे झालं नाही. म्हणजे मग हे दोन्ही कुठलं तरी एकीकडचं पाहिजे ना गाणं. त्याची काळजी पुढच्या वेळेला घे. बाकी गाणं तो एकदम फंडू. थँक्यू.
थँक्यू. दोन्ही परीक्षकांनी प दिलेला आहे. ऑडियन्सनी किती दिलाय? 10 दिलाय ऑडियन्सनी. ऑल द बेस्ट. यानंतर पुढची स्पर्धक आपल्या समोर येते, वर्ध्याची कल्याणी भांडे. कशी आहेस कल्याणी? बरी आहे. तू नक्की, तुला आजच बोलवलं होतं ना गायला? हो मग तू सिनियर चॅम्प आहेस ना? हो ना. पण तू ज्युनियर चॅम्प सारखी दिसतेस. आज तू एक मस्त गाणं म्हणणार आहेस. मन ही आपली थीम आहे, हो ना? कसं वाटतं इकडे येऊन मला सांग. खूप छान वाटतंय आणि मला असं जाणवलंय आज की या स्टेजवर मला अजिबात भीती वाटत नाही. नाही खरंच? मेहंदीच्या पानावर मन झुलते ग. मेहंदीच्या पानावर मन झुलते ग. जाईच्या पाकळ्या दवजून सलते ग. मेहंदीच्या पानावर मन झुलते ग. झुळझुळतो अंगणात तोच गारवारा. झुळझुळतो अंगणात तोच गारवारा ग. हुळहुळतो तुळशीचा अजून देह सारा ग. मेहंदीच्या पानावर मन झुलते ग. कल्याणी, खूप छान झालं गाणं आणि तू इतकं अवघड गाणं सिलेक्ट केलंस. एक तर माझं एक खूप आवडतं गाणं आहे, पण हे गाणं, मला या गाण्याची इतकी भीती आहे कारण माझं इतकं आवडतं गाणं आहे आणि इतकं अवघड गाणं आहे की ते मी मनातल्या मनात गाताना सुद्धा भीते. आणि ते तुझं गाणं मी इकडे समोर ऐकलं म्हणताना म्हटलं बापरे, कल्याणीने कोणतं गाणं सुरू केलं. पण खूप छान झालं गाणं. हां, अर्थात तुझ्या गाण्यामध्ये आता काही परीक्षकांना जे वाटलं असेल ते तुला सांगतीलच, पण मला वाटतं ह्या वयात तू हे गाणं अटेम्प्ट केलंस त्याच्यासाठी तुला खरंच कॉंग्रॅच्युलेशन्स. आता आपण कोणापासून सुरुवात करूया? वैशालीताईपासून. वैशालीताईपासून. आता ह्या गाण्याबद्दल बोलायचं झालं तर मला वाटतं प्रत्येक मराठी कार्यक्रमात इतक्यांदा हे गाणं ऐकलेलं आहे. पण त्यामुळे होतंय काय, लोकांना वाटतं हे गाणं खूप सोपं आहे. व्हेरॅज हे गाणं, ह्या गाण्याची जी सुरावट आहे इतकी कठीण आहे ती. काही गाणी असतात बघ, ती शब्दांमुळे त्या गाण्यांची ब्युटी शब्दांमध्ये असते. तू अंतऱ्यामध्ये मोकळी सुटलीस खरी, परंतु परत येताना ना थोडीशी मला अडखळल्यासारखी वाटलीस. हे गाणं खूप मोकळ्या मनाने गाण्याचं गाणं आहे. पण छान, तुझा प्रयत्न खूप छान होता आणि तुझ्या आवाजात जो तुझा प्लस पॉईंट आहे, हा आवाज तुझा मोकळा आहे, तो अजून बिनधास्त गा. पण खूप छान कल्याणी, छान अटेम्प्ट होता. मी वैशालीशी 100% सहमत आहे की गाणं हे वाटतं तितकं सोपं नाही आहे. हे फार अवघड गाणं आहे. बेटा, तू शिकतेस का गाणं? हो. किती वर्ष झाले, किती दिवस झाले, किती महिने झाले? जास्त दिवस नाही झालेत, 1 वर्ष झाले असं. अरे जास्ती काय, 365 दिवस झाले की. हं? त्यामुळे अभ्यास चालू ठेव गाण्याचा. आणि अजून आपल्याकडे राऊंड्स आहेत, अजून तू इतर गाणी पण गाणार आहेत पुढची. तर सोपं गाणं घेऊन 100% सादर करावं, अवघड गाणं घेऊन 50% सादर करण्यापेक्षा. हां, कल्याणी, नर्वस आहेस का? नाही. जर हसून दाखव ना. मागाशी तुला किती मस्त तुझ्यात छान कॉन्फिडन्स दिसत होता. तुम्हाला मागाशी पल्लवी त्याला म्हणालीस ना की मी एकदम कॉन्फिडन्समध्ये आलेली आहे आणि तशी छान हसतेस. तू खूप छान गायलीस. जसं अवधूत दादा आणि तरी तुला सांगितलं की थोडंसं अजून अभ्यास तुझा कमी पडतोय. थोडंसं सुराकडे तुझं लक्ष तू दिलं पाहिजेस. तुझं गाणं खूप छान होईल. ऑल द बेस्ट टू यू. म्युझिशियन्स बरोबर तुम्ही जेव्हा रिहर्सल केली तेव्हा कसं वाटलं? खूप छान वाटलं. त्यांच्याबरोबर गाताना ह्यांना तुम्ही अगदी 2 वर्षापासून सारेगमपमध्ये बघताय ना सगळे. तर आता ह्या म्युझिशियन्स बरोबर आपण गाणार कधीतरी
आपल्याला आपल्या गाण्याला ही साथ ही लोक देणार आहेत. तर असं कधी वाटलं होतं तुला की असा पण असं योग कधीच येईल की वाटलं तिकडे नव्हतं. महाराष्ट्राचे महागायक महागायिका जिकडे होतात ते म्युझिशियन्स आपल्या गाण्यावर आपल्याबरोबर आपल्याला साथ देणार आहेत? असं कधीच वाटलं नव्हतं. वाटलं नव्हतं ना? म्हणजे एक स्वप्न खरं झाल्यासारखं वाटतंय की नाही? टाळी. म्हणून ह्याला स्वप्न स्वरांचं असं सुरुवातीपासून आम्ही म्हणतो. अवधूत दादा आणि वैशाली ताई दोघांनी पद दिलेला आहे. तू मला परत एकदा उधळलेल्या बटा आठवून दिल्यास त्याबद्दल मी तुझा खूप खूप आभारी आहे. अवधूत हे गाणं खूप वेळा जगलंय. कशावरून लक्षात आलं ना? ए जगण्याचा हिशोब काढू नको नाही तर